आता पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया। जळगावच्या शिरसोली इथे महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली। गुलाबराव पाटलांना निवडून देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते लाडक्या बहिणींनीच केलंय। आधीचे भाऊ फक्त रक्षाबंधन आणि भाऊबीजेला द्यायचे, मात्र हा भाऊ दर महिन्याला 1,500 रुपये देतो असा टोला त्यांनी लगावला। माणसं बेईमान होतील मात्र माझ्या लाडक्या बहिणी बेईमान होणार नाहीत असा विश्वास असल्याचं त्यांनी म्हटलं। गुलाबराव पाटलांना निवडून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनी केलं। ही तरी बेईमान होऊन जातील पण तुम्ही बेईमान होणार नाही याचा विश्वास माझ्या मनात आहे। एखाद्या वेळेस माणूस बेईमान होऊन जाईल पण आमची बहीण बेईमान नाही होऊ शकत। आणि तिला माहिती आहे की पूर्वीचे भाऊ फक्त भाऊबीजला आणि रक्षाबंधनला काही करायचे, पण हा भाऊ दर महिन्याला 1500 देऊ असा आमचा भाऊ गुलाबराव। पुढची बातमी पुण्याला आणि पिंपरी चिंचवडला पावसानं झोडपून काढले। पुण्यातील डोंगर माथ्यावरती मुसळधार पाऊस झालाय। दिवे घाटात तर शुक्रवारी मुसळधार पावसानं हजेरी लावली। पुण्यातील दिवे घाट या ठिकाणी मुसळधार पावसानंतर रस्त्याला ओढ्या नाल्याचं स्वरूप आलं। दिवे घाटात सध्या रस्ता विस्तारीकरणाचं काम सुरू आहे। अशातच मुसळधार पावसामुळे या ठिकाणी दरड आणि माती देखील वाहून रस्त्यावरती आली आहे। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे आरळी गावातील पूल वाहून गेलाय, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। बोरी नदीला आलेल्या पुरामुळे आरळी दर्शनाळ मुस्ती मार्गावरील पूल वाहून गेला, त्यामुळे सरपंच आणि उपसरपंचांसह ग्रामस्थांनी निषेध व्यक्त करत आंदोलन केलं। तर पावसामुळे पूल वाहून गेल्यामुळे तातडीनं नवीन पूल बांधून देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील भिलदरी शाफियाबाद गावात मुसळधार पाऊस कोसळला। गावातील शेतांमध्ये पाणी साचलंय, त्यामुळे शेतीला मोठा फटका बसलाय। शेती उपयोगी साहित्यासोबतच पेरलेलं पीक सुद्धा वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। सांगलीमध्ये देखील जोरदार पावसानं हजेरी लावली। 24 तासात 33 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। वाळवा, जत, मिरज, पलूस, आटपाडी या तालुक्यातील 10 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे, तर ओढे नाले तुडुंब भरून वाहत असून शेतीत पाणी साचलंय। दुष्काळी आटपाडी मंडळामध्ये 67 मिलीमीटर तर जत तालुक्यातील उमदी मंडळात 24 तासात 74.8 मिलीमीटर पाऊस झाला, त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं। पलूस तालुक्यातील पलूस कुंडल मंडळात सुद्धा मुसळधार पाऊस झाल्यामुळे द्राक्ष बागांमध्ये गुडघाभर पाणी साचून राहिलं होतं। सोलापुरात जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसानं दमदार हजेरी लावली, तर मे महिन्यात झालेल्या पावसामुळे अनेक तलाव भरायला सुरुवात झाली होती। मात्र जूनच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर जवळच्या होडगी तलाव तुडुंब भरलाय। सध्या सोलापुरात ढगाळ वातावरण आहे। अशा वातावरणात आभाळाचं प्रतिबिंब तलावाच्या पाण्यात पडल्यामुळे आभाळच जमिनीवरती आल्यासारखं भासत होतं। तर सोलापूरला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। या पावसामुळे अक्कलकोट तालुक्याला पाणी पुरवठा करणारं कुरनूर धरण 97% भरलंय, त्यामुळे कुरनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जून महिन्याच्या सुरुवातीलाच धरण 97% इतकं भरलं, त्यामुळे धरणाचे 3 दरवाजे उघडून 450 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। या धरणावर अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी सोबतच 51 गावांचा पाणी पुरवठा अवलंबून आहे। पावसाचा जोर लक्षात घेता धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता आहे। मावळमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला। या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं। पावसामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले। अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्याच्या मिरजगाव परिसरात सुद्धा अगदी ढगसदृश पाऊस झाला, ढगफुटी सदृश पाऊस झाला। तर मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झालेत, अनेक दुकानांसह घरात सुद्धा पाणी शिरलं। तर दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। जिल्ह्यातील काही भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे आणि सह्याद्री पट्ट्यातील गावांमध्ये पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। यंदा बीडमध्ये जून महिन्यातच 11 प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत। पावसानं बीडकरांची तहान भागलेली आहे।
मे महिन्यातच बीड जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आणि या पावसामुळे वर्षभराची पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता आहे। जूनच्या दुसऱ्याच आठवड्यात जिल्ह्यातील 11 प्रकल्प ओव्हरफ्लो झाले, तर 3 प्रकल्पांमध्ये 75% जास्त पाणीसाठा जमा झालाय। बीडला पाणी पुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प आणि माजलगाव धरणात सुद्धा पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, तर बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाची पाणी पातळी वाढलेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड, दापोली आणि मंडणगड या 3 तालुक्याच्या सीमेवरती असणाऱ्या घेरा पालगड किल्ल्याला पावसाचा फटका बसला। जोरदार पावसामुळे किल्ल्याची मुख्य तटबंदी ढासळली, त्यामुळे मोठं नुकसान झालंय। काही शिवप्रेमी नुकतेच या किल्ल्यावरती भटकंतीसाठी गेले असता ही बाब त्यांच्या निदर्शनास आली। किल्ल्याच्या डागडुजीसाठी पर्यटन विभागामार्फत काही दिवसांपूर्वीच किल्ल्यावरती काम करण्यात आलं होतं, त्यामुळे ढासळलेली तटबंदी पुन्हा ठीक करावी अशी मागणी शिवप्रेमींनी केली। बागलाण, सटाणा शहरासोबतच ग्रामीण भागात पावसानं धुमाकूळ घातला असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। वीज पडून एक बैल आणि गायीचा मृत्यू झालाय, तर हॉटेलची शेड कोसळून 2 कामगार जखमी झालेत। वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचं छप्पर उडून गेल्यामुळे त्यांचे संसार उघड्यावरती आलेत। दरम्यान पंचनामे करून शासनानं मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्तांनी केली। बातमी आहे, नागपूरमध्ये मनपा निवडणूक भाजप स्वबळावरती लढणार असं सूत्रांकडून कळतंय। महानगरपालिका तिसऱ्यांदा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न असेल। 108 नगरसेवक कायम ठेवण्याचं आव्हान भाजप समोर असणार आहे। पालिका निवडणूक महायुतीकडून लढण्यास भाजपचा विरोध आहे आणि महायुतीतील राष्ट्रवादीची शहरामध्ये अगदी जेमतेम ताकद आहे असं भाजपचं म्हणणं आहे। त्यामुळे मनपा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून 40 जागांची मागणी होतीये। मात्र नागपूरची मनपा निवडणूक भाजप स्वबळावरती लढणार असं एकूणच सूत्रांकडून कळतंय। तिसऱ्यांदा महानगरपालिका जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न असेल। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। उदय, नागपूर महापालिका निवडणुकीत भाजपला महायुती का नकोय? अगदी खरं आहे, भाजपला जे आहे ती महायुती नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत नको आहे, कारण गेली सलग 3 टर्म जे आहे ते नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे। यंदा राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भाजपचा मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री आहेत, त्यामुळं पुन्हा एकदा भाजपला नागपूर महानगरपालिका जिंकायची आहे। संख्याबळाचा जर विचार केला तर नागपूर महानगरपालिकेमध्ये एकूण 151 नगरसेवक आणि 2017च्या निवडणुकीमध्ये भाजपनं स्वबळावर निवडणूक लढत जी आहे ते 108 नगरसेवक आपले निवडून आणले होते। यंदा भाजपसाठी पोषक वातावरण आहे। मुख्यमंत्री याच नागपूर शहरातून येतात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या शहरातून येतात, त्यामुळं भाजपची इच्छा आहे की पुन्हा एकदा स्वबळावर नागपूर महानगरपालिकेवर भाजपचा भगवा झेंडा त्यांना फडकवायचा आहे। त्यामुळं भाजप पुढे हे आव्हान असणार आहे की गेल्यावेळी जे 108 नगरसेवक भाजपचे निवडून आणले होते ते नगरसेवक कायम ठेवायचे आहेत, आणि जर ते कायम ठेवायचं असेल तर जागा वाटपामध्ये 151 जागांपैकी काहीही जागा सोडण्यासाठी भाजप जे आहे ते मित्रपक्षांना तयार नाही आहे। कारण राष्ट्रवादीनं आपण पाहिलं होतं की 40 जागांची मागणी जी आहे ती केली होती। जर 40 पैकी काही तडजोड होऊन 20 जागा जरी राष्ट्रवादीला दिला तर 108 जागा भाजपला निवडून आणणं कठीण होऊ शकतं। त्यामुळं भाजपची ही इच्छा, भाजपच्या स्थानिक नेत्यांची ही इच्छा आहे की नागपूर महानगरपालिका कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वबळावर लढायची। 151 जागांवर जर भाजप लढली तर यावेळी भाजपनं जे 121 जागांचं टार्गेट ठेवलेलं आहे त्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकेल असा विश्वास जो आहे तो स्थानिक नेत्यांना आहे। त्याचसोबतच नागपूर शहरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले विकास कार्य असेल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेले विकास कार्य असेल, त्या विकास कामांच्या भरोश्यावर जनतेत जायचं आणि स्वबळावर जे आहे त्या 151 जागा लढवण्याची भाजपने जी आहे ती तयारी केलेली आहे। स्थानिक भाजपचे नेते या सगळ्या बाबतीत सावध भूमिका घेतात। आम्ही महायुतीमध्ये, त्यामुळे वरिष्ठ नेते या सगळ्या बाबतचा निर्णय घेतील असं ते म्हणतात। मात्र जी काही माहिती समोर येते त्या माहितीनुसार भाजपनं 151 जागांवर आपले सर्वे केलेले आहेत आणि 151 ही जागांवरील त्यांचे जे संभाव्य उमेदवार असू शकतात किंवा जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना तयारीला लागण्याचे आदेश जे आहेत ते पक्षाकडून देण्यात आलेले आहेत। त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये आपण नागपूरमध्ये पाहतोय की सर्वच वार्डांमध्ये जे आहे ते भाजपचे कार्यकर्ते सक्रिय झालेले आहे। मुख्यमंत्र्यांचे 2 जनता दरबार जे आहेत ते या नागपूर शहरात झालेले आहे। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपला नागपूर महानगरपालिकेवर स्वबळावर आपला भगवा झेंडा फडकवायचा आणि तो फडकवत असताना इथं युती नाही झाली तरी भाजपला कुठल्याही पद्धतीची हरकत नसणार आहे। उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणखी एक बातमी बघूयात। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय। त्याचं घडलं असं की आगामी निवडणुकीमध्ये भाजप वगळता शरद पवारांची राष्ट्रवादी इतर कोणत्याही पक्षासोबत युती करू शकते असं विश्वसनीय सूत्रांकडून सांगितलं जातंय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये
महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र यायला फारसे उत्सुक नसल्याचं बोललं जातंय. त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक युती संदर्भातले सर्व अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात येणार आहेत. म्हणजेच भाजप वगळता शरद पवारांची राष्ट्रवादी इतर कोणत्याही पक्षासोबत युती करू शकते. त्यात काही दिवसांपूर्वी भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही आणि युती संदर्भातले निर्णय सुप्रिया सुळे घेतील असं सूचक विधान शरद पवारांनी केलं होतं. त्यात सुप्रिया सुळेंनी दादांच्या राष्ट्रवादीसोबत युतीबाबत केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा ताई आणि दादा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलंय. एखाद्या पालिकेत दादांसोबत जायची वेळ आली तर मग तुम्ही तयार असणार का सगळे? आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री, यातून मी निर्णय घेतलेला आहे. एखाद्या पालिकेत दादांसोबत जायची वेळ आली तर मग तुम्ही तयार असणार का सगळे? आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री, यातून मी निर्णय घेतलेला आहे. भाजप सोडून कुठल्याही पक्षासोबत युती करायला तयार आहे. स्थानिक नेते तिथला निर्णय घेतील असं काही चर्चा झाली आहे तुमच्यात? कारण अशी नाही आहे, आमची लाईन नेहमीच असते. किती वर्ष, 26 वर्ष हीच लाईन आहे की स्थानिक नेते ठरवतील. मग काँग्रेस बरोबर तेव्हा जायचं नाही जायचं सगळं स्थानिक नेते ठरवतात. नेहमी हेच कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. कार्यकर्त्यांना हीच तर पवार साहेबांची ताकद आहे ना. सत्तेचं विकेंद्रीकरण, सत्ता साहेबांकडे एकट्याकडे कधीच राहिली नाही. त्याचं विकेंद्रीकरण झालं. तुम्हाला अधिकार देतोय, तुम्ही निर्णय घ्या.